हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. गार्गी गेलेली आहे स्कूलला आणि तिला ॲक्च्युली उद्या ॲन्युअल डे असल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस आहे उद्या. आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे आमची. 8:30 वाजलेले आहेत आता आणि आम्हाला जायचंय बाहेर कार घेऊन. कारचं काहीतरी काम आहे, त्यासाठी आम्हाला बाहेर जायचंय. तर आम्हाला कारच्या ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये जायचंय, त्यामुळे आम्ही आता लवकर आवरलेला आहे. आणि आज खूप कंटाळा आला होता उठायचा, पण जबरदस्ती उठवलेला आहे. आणि मी निघाले पोटॅटो आणायला आणि शिमला मिरची. माझ्या मिस्टरांना सँडविच खायचं आहे चहासोबत, तर चटणी आहे बनवलेली. तर मग मी म्हटलं की पोटॅटो आणि शिमला मिरची घेऊन येते, पटकन सँडविच बनवेन. गार्गीही स्कूलवरून आलं की तेच खाईल, त्यामुळे मी निघाली आता सुपर मार्केटमध्ये. तुम्ही पाहू शकता इथे श्रावणी घेवडा आहे, गवार आहे आणि वाटाणे देखील आहेत. आणि व्हेजिटेबल्स तसे ताजे आहेत, परंतु काही काही व्हेजिटेबल आहेत ते ताजे नाही आहेत. आणि कॅरेट देखील होते, इंडियन कॅरेट आणि हे चायनीज कॅरेट आहेत. अशा प्रकारे खूप सारे व्हेजिटेबल अवेलेबल असतात इथे. आणि इथे बाहेरच्या देशातून आलेले मँगो सुद्धा आहेत. आणि आता थोड्याच दिवसात इंडियन मँगो सुद्धा स्टार्ट होतील. आणि मी आता आलेली आहे किचन मध्ये ब्रेकफास्ट साठी. माझ्या मिस्टरांना चहा प्यायचा आहे, त्यामुळे मी चहा ठेवलेला आहे आणि मी बनवणार आहे ऍपल बनानाची स्मूथी. तुम्ही पाहू शकता माझी चटणी संपलेली आहे काजू पुदिन्याची आणि मला बनवावी लागेल परत. आम्ही आता निघालेलो आहोत कार ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये. गाडीला कव्हर लावून घ्यायचे, तर त्याच्यासाठी एन्क्वायरी करायची आणि लगेच जर दिले कव्हर लावून तर आम्ही लगेच लावून घेणार आहोत. आणि अजून ग्लासला सुद्धा टिंटिंग करायचं आहे, कारण ते उन्हामुळे गाडी खूप गरम होते, त्यामुळे त्या ग्लासला सुद्धा टिंटिंग करून देत आहेत का पाहायचंय. आणि गाडीमध्ये आहोंच्या बाजूला बसून प्रवास करण्यामध्ये जी मजा असते ती काहीतरी वेगळीच असते. आणि मला खूप छान वाटतंय असं पुढे साईडला बसून माझ्या मिस्टरांच्या प्रवास करायला. हॅलो, आम्ही जस्ट बाहेरून आलो आणि आता वाजले आहेत 11. 1-पाऊण तासामध्ये जाऊन आलो. आमचं काम काही झालं नाही ॲक्च्युली. मग आम्ही एक दुसऱ्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतली. ती आहे 1 वाजताच्या 1:45 वगैरे आहे आणि 12:30ला गार्गी येईन. आता मी नाही जाणार ॲक्च्युली. आम्ही इव्हिनिंगसाठी डिनर अरेंज केला आहे, राहिलेले आमचे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी. तर मग मला कुकिंग करायचं आहे. मग मी आता कुकिंगला सुरुवात करते आणि कुकिंग मी आज काय काय बनवणार आहे मी तेही तुम्हाला दाखवेल. आणि मी आत्ता चालली गुलाबजाम बनवायला. मला आता गुलाबजाम बनवून ठेवायचे आहेत आणि मग मी त्यानंतर जे काही बनवणार आहे मी तुम्हाला नक्की सांगेल मी काय काय बनवलं आहे. चला तर मग आता आपण बनवूयात गुलाबजाम. आणि हे आहे चितळेचे गुलाबजामचं पॅकेट. आता हे मी त्याच्यावर जी काही प्रोसिजर दिली त्यानुसार मी हे बनवेन. इझी असतात खूप
आणि स्वीट्ससाठी काही लागेल त्यामुळे मी गुलाबजामचं पॅकेट आहे माझ्याकडे, तर म्हटलं गुलाबजामच बनवते. तुम्ही पाहू शकता ही आहे माझी किचन स्केल. तर आता जेवढे काही ग्रॅम मला शुगर लागणार आहे गुलाबजाम बनवण्यासाठी ही मी किचन स्केलवरतीच मेजर करून घेईल. मी 200 ग्रॅमच्या गुलाबजाम पॅकेटसाठी मी 600 ग्रॅम शुगर घेतली. त्याच्यावर लिहिलेलं होतं ते वाचूनच मी घेतली. तुम्ही पाहू शकता मटकीला किती छान मोड आलेले आहेत. आणि तुम्ही म्हणाल की एवढी मटकी मी का भिजवली होती किंवा का मोड आणले, तर मी आज बनवणार आहे मिसळ आणि तीही चमचमीत एकदम गावरान मिसळ. त्यासाठी मी एवढी जास्त मटकी स्प्राउट होण्यासाठी ठेवली होती. आणि मी आली आता गार्गीला नेण्यासाठी खाली. आता वाजले 12:30. तर मग मी म्हटलं की मिसळसाठी शेव देखील मी आता घेऊन जाते. आणि ज्या पेढ्याच्या शॉपमधून मी घेतली होती शेव पेढे घेतले होते तिथूनच मी शेव देखील घेणार आहे. आणि मी गार्गीला आणायला खाली गेले तेव्हा मी हे साहित्य घेऊन आले. ॲक्च्युली मला व्हेजिटेबल राईस किंवा मी व्हेज बिर्याणी बनवेन, तर त्यासाठी मला जे काही लागणार होतं तर ते मी घेऊन आले. इथे ग्रीन पीस आहेत, ऑनियन आहे, ही आहे फ्लावर, इथे कुकंबर आणलेत, कॅरट, हे आहेत काकडी, माझ्याकडे गाजर आहेत आणि हे आहेत फ्रेंच बीन्स. दूध आणलं आणि रायता बनवायला मला म्हणजे दही लागणार आहे, तर मग मी दह्याचं 2 किलोचं पॅकेट घेऊन आले. आणि मी आता मी लागते दुपारच्या स्वयंपाकाला. गार्गीला मी दिलंय सँडविच. दुपारच्या जेवणामध्ये मी वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवेन आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करेन संध्याकाळच्या. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी याच्यामध्ये काय केलंय की या फटींमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण भरलाय. मी 4 फटी केल्यात अशा आणि त्याला ऑइल लावलंय. आता ते ही मी तव्यावरती नाही तर मी डायरेक्ट फ्लेमवर विचार करते, मी डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेईल आणि मग त्याचं कांदा वगैरे घालून भरीत बनवेन परत. I love gulabjam. I want to have some more because I like gulab jamun. Okay. All day I can do. हा. आणि तुम्हाला सांगितलंच मी की आज दुपारच्या जेवणामध्ये वांग्याचं भरीत बनवलं होतं. मी काही त्याला जास्त मसाले घालत नाही, मी सिंपल बनवते लाल मिरची घालून. आणि भाकरी होती, सोरट्याची चटणी आणि पापड भाजलेला. आमचं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 2. आता गार्गी सुद्धा झोपलेली आहे. तिने सँडविच आणि गुलाबजामुन खाल्लेले आहेत आणि तिला खूप आवडतात गुलाबजामुन. तर मी आता 1 तास आराम करेल आणि त्यानंतर मी बाकीची प्रोसेस म्हणजे आता कटिंग वगैरे सर्व सुरू करेन 3:30 वाजता वगैरे. तुम्ही पाहू शकता माझी केवढी तयारी झाली आहे ते. ॲक्च्युली मी काय केलं, पहिल्यांदा हा कांदा मी तळून घेतला कारण मला ना व्हेजिटेबल मॅरिनेशनसाठी ठेवायचे होते 1 अर्धा तास. तर मग मी तळून हे व्हेजिटेबल सगळे मी कट करून मॅरिनेट करून ठेवले. आणि मी कांदा तळताच इथे आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवली होती आणि ती पेस्ट देखील मला लागणार होती व्हेजिटेबल्स मॅरिनेशनसाठी. आणि हा मसाला मी काढला आहे, मला मिसळ बनवायची. मिसळसाठी मी हा कांदा आणि हे खोबरं परतून म्हणजे तळून घेतलंय आणि हा राहिलेली आल्याची पेस्ट देखील मला मिसळसाठीच लागणार आहे. आणि हा मी व्हेजिटेबल बिर्याणीच्या गार्निशिंगसाठी ठेवलेला कांदा आहे. तर आता माझी एवढी तयारी झाली, 1 तासामध्ये मी केलंय. मी अजून थोडा वेळ याला मॅरिनेट करून देईन कारण मी 15 मिनिटं झाले असतील ह्याला मी हे करून ठेवलेलं, मिक्स करून ठेवलेलं. तर मग मी आता काय करते, अजून 1 अर्धा तास मी त्याला अजून मॅरिनेट होऊन देते आणि त्यानंतर मी त्याला फोडणी देईन. आणि इकडे आहे बासमती राईस. हा प्राईड ऑफ इंडियाचा बासमती राईस आहे. तो मी 1 अर्धा तासापूर्वी भिजायला घातला आहे. तर मी अजून 1 अर्ध्या तासाने मी त्याला बॉईल करून घेईल. आणि तुम्ही पाहू शकता गार्गीने स्कूलवरून आल्या बेडची काय अवस्था केली आहे. आत्ता हे आवरून ठेवले माझ्या मिस्टरांनी, नाहीतर पूर्ण बेडवर तिने स्कूलचं साहित्य स्प्रेड करून दिलं होतं. आणि 1 अर्धा तास झाला मी स्वयंपाकाला लागून आणि आता मी मसाला फोडणीला दिलेला आहे. मटकी देखील मी पाण्यातनं काढून ठेवली आहे कारण खडे वगैरे सगळे काढलेच मी त्याचे पाण्यातनं काढताना. आणि आता मी बनवते मिसळ. तर माझा चांगला मसाला परतला गेला की मग मी त्यामध्ये मटकी घालून गरम पाणी घालेन.
मी मटकी बॉईल नाही करून घेतली आधी, आता मी यामध्ये चांगली शिजवून देईन तिला. आणि मी ही मिसळ गावरान मटकीची केलेली आहे. गावरान म्हणजे गावाकडून आणलेली मटकी आहे ही. आणि याची टेस्ट खूप छान लागते, अप्रतिम टेस्ट लागते. आणि मी त्यामध्ये म्हणजेच मिसळमध्ये मी ऍक्च्युली मिसळ शिजत आली की त्याच्यामध्ये हे एवढे भाजलेले शेंगदाणे मी जाडसर बारीक करून घालणार आहे. थोडीसा बॉईल आला की मग अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मिसळला केवढी तरी आली. आता मी याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालेन. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मी पुन्हा झाकून ठेवलं बारीक गॅसवरती. आणि मी आता याला चांगला अर्धा तास नाही तर 20-25 मिनिटं शिजवून देईन, कारण मी मटकी शिजवून घेतली नव्हती, त्यामुळे ती चांगली शिजेल. आणि मग त्यानंतर मी बंद करेन. तुम्ही पाहू शकता माझा रायता देखील रेडी झाला. याच्यामध्ये मी ऑनियन आणि कुकंबर घातलाय फक्त, आणि पिंक हिमालयन सॉल्ट घातलाय, आणि मिक्स करून ठेवून देते आता मी फ्रीजमध्ये. जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी बाहेर काढेल. आणि साईड बाय साईड मी बिर्याणीचं देखील प्रिपरेशन करत होते. तर माझी आता मिसळ होते, मटकीची भाजी होते, इकडे मी बिर्याणीची प्रिपरेशन आहे. आणि माझं इकडे व्हेजिटेबल्स मी बाहेर काढून ठेवलेत. आणि आता ऑनियन टोमॅटो मी चिरून मग मी हा मसाला घालून बिर्याणी बनवेन. माझ्याकडे अवेलेबल आहे हा बिर्याणी मसाला, तर मी हा यूज करेन. आणि इथे मिसळवरती मी कोथिंबीर घातली आहे. आणि इथे मी थोडासा व्हाईट राईस ठेवला लहान मुलांसाठी. आणि ही आहे आपली बिर्याणी, व्हेजिटेबल बिर्याणी आहे. आणि इथे आहेत गुलाबजामुन. आणि आम्ही निघालेलो आहोत पाव आणण्यासाठी रघुवंशीला, रोलाला. ऍक्च्युली इंडियासारखे पाव भेटतात तिकडे, त्यामुळे आम्ही आता तिकडून पाव आणणार आहे. 2-3 किलोमीटरवर असेल इथून, त्यामुळे आम्ही आता कारने निघालो आहोत. आम्ही 4-5 वर्षापूर्वी रोलाला राहायचो, तेव्हा इथे आम्ही चाट खायला यायचो. तेव्हाची खूप आठवण आली आम्हाला आता. मी इथे लेमन, सलाड आणि ओनियन कट करून ठेवलाय आणि सर्व रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला मी पाव हे असे आहेत पाव, असे खूप सॉफ्ट देखील आहेत हे. आणि कोणाला हवे असतील तर खरंच तिथून आणा, खूप छान असतात हे. हॅलो, आणि गार्गी आणि मी झालेली आहे रेडी. गार्गी कम हियर, गार्गी इकडे ये, शो. गार्गी पण झालेली आहे रेडी. आणि आता आमचे गेस्ट येतील, तर मग त्यानंतर आम्ही थोडासा गप्पा वगैरे मारू आणि मग जेवण वगैरे करू. गार्गीला लावायची चंद्रकोर, आणि ती खूप मोठी आहे. तिला म्हटलं एवढी मोठी लावू नको, पण तिला तेवढी मोठी लावायचीच आहे. तर म्हटलं ठीक आहे, लावून पहा. आणि तिला छान दिसते चंद्रकोर फ्रॉक वरती, आणि हेअर जर मोकळे असते तर अजून छान वाटते, तर ती लावेल. आणि नथ त्यावर घातली तर अजून सुंदर वाटते. काय लावलं? पिंक कलर आवडला. पिंक कलर आवडला. वाव, इट्स व्हेरी क्यूट. बापरे, असं दाखवलं तर म्हणजे मला अशी एकच नंबर. एकच नंबर. मला असंच गंधेला. तुझं किचन दाखव. असं लावल्यानंतर आडवी रेशमा त्या राधाचं बघितलं ना, कृष्ण बसू नको. टीव्हीत बघते. भांडी घासून दाखव. दाखव ना. कप वॉश करा. आता चहा दे त्याच्यात. हे जरा मशीन लावा. मशीन लावा. काय करते तू? हॅलो. आणि ही आहे रेणुका, ही आहे कविता ताई, आणि ही आहे देवश्री. आपण गेलो होतो काल देवश्रीच्या घरी. आणि हे आलेले आहेत. आज यांना बोलवलं होतं मी जेवायला वगैरे, आणि काही 2 फॅमिली होत्या अजून, त्या 2 कॅन्सल झाल्या. असो, आम्ही आता मज्जा करू. हाय. आणि ही आहे देवश्रीची मुलगी, आणि ही आहे रेणुकाची रिद्धी ना.
हॅलो. आणि आमचं घरातलं काम आत्ता आवरलं. मला प्राजक्ता आणि देवश्रीने आणि रेणुकाने वगैरे कवितातांनी त्यांनी खूप हेल्प केली जाताना जायच्या वेळी. तर माझं सगळं पटकन आवरून गेलं आणि आत्ता वाजले आहेत 11:30. तर मी आत्ता झोपणार आहे. आम्हाला सकाळी 6 वाजताच उठायचं आहे आणि आम्हाला गार्गीचा ॲन्युअल डे आहे. तर आम्हाला तिथे 7:45 वाजता टच व्हायचं आहे. त्यामुळे मी फास्ट आवरलं तरीही नाही होऊ शकलं. आणि आत्ता गार्गी झोपलेली आहे आणि सगळेजण आले. त्यातल्या 2 फॅमिली कॅन्सल झाल्या आणि आम्ही मिस केलं त्यांना खूप. तर छान वाटलं आम्हाला सगळेजण आल्यानंतर आणि खूप मजा केली. सगळ्यांना आवडलं. जेवणही खूप छान झालं होतं, सर्व बोलले, त्यामुळे अजून छान वाटलं. आणि मी सर्व जेवण हाताने बनवलेलं होतं माझ्या. तर पापडही भाजले होते मी आणि पापड देखील सर्वांना खूप आवडले. हा ब्लॉग मी आज इथेच संपवते. माझा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.